जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागून जखमी झालेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणपोटे यांचा मृत्यू झाला। त्यानंतर अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली। पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेला। दोन्ही कुटुंब अजूनही त्याच धक्क्यात आहेत। त्यानंतर महाराष्ट्र सरकारने संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलंय। तसंच महाराष्ट्रातल्या 6 कुटुंबांना 50 लाखांची मदत जाहीर केली आहे। त्यानंतर आसावरी जगदाळे आणि त्यांची आई प्रगती यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला। पहलगाम घटनेबाबत राजकारण करून आमच्या भावनांशी खेळू नका अशी विनंती आसावरी जगदाळेच्या आईने यावेळी केली आहे। त्या म्हणाल्या की अजून आम्ही त्या धक्क्यातच आहोत। मला अजूनही व्यवस्थित झोप लागत नाही। लोक अजून आम्हाला भेटायला येत आहेत। आम्ही अजूनही त्या फायरिंगच्या घटनेत आहोत। आसावरीला सरकारकडून आश्वासन मिळालंय म्हणून मी आनंदी आहे, पण आमचं खूप मोठं नुकसान झालंय। आमची सगळ्या राजकीय लोकांना एक विनंती आहे, आमच्या भावनांशी खेळू नका। त्यांनी बोलून आम्हाला मारलंय, आम्ही सगळं खरं सांगितलंय। आमच्या भावनांचा तुम्ही खेळ करू नका, त्याचं राजकारण करू नका। त्यांनी गोळ्या झाडल्यावर मेंदू कसा बाहेर आलाय हे आम्ही बघितलंय। त्यामुळे माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका। त्यांनी माणुसकी म्हणून सर्वांचा विचार केला पाहिजे। वक्तव्य करणं, बोलणं सोपं आहे। त्या घटनेत लहान मुलांनी जे सांगितलंय तेही खरं आहे। आम्ही कोणीही काही खोटं बोललो नाहीये। तुम्ही वेगवेगळी वक्तव्य करून काही बोलू नका। ही त्यासाठीची वेळ नाही। हा दहशतवाद पूर्णपणे बंद झाला पाहिजे। सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं जगदाळ यांच्या पत्नी म्हणाल्यात। तर आम्हाला या घटनेतून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ हवाय। मोठे आवाज आले तरी आम्हाला भीती वाटते। आम्हाला सरकारमार्फत सिक्युरिटी मिळाली तर बरं होईल अशी मागणी आसावरी यांनी केली आहे। माझ्यामुळे लोकांना मदत होईल अशा ठिकाणी मला जॉबमध्ये जागा मिळायला हवी। पुणे सोडून कुठेही जाता येणार नाही। पुण्यात जॉब असावा। राजकीय लोकांनी सारखं काही वक्तव्य करू नये। ते केल्याने जे झालंय ते बदलणार नाहीये किंवा या गोष्टीवर मार्ग निघणार नाहीयेत। आमचं भविष्य अंधारमय झालंय। पैशांनी गोष्टी मिळतात पण माणूस म्हणून आधार मिळत नाही। त्यांनी मानसिक आधार दिलाय। मी सरकारचे खूप आभार मानते असं आसावरी जगदाळे म्हणाले। आज या घटनेला 1 आठवडा पूर्ण झालेला अजूनही महाराष्ट्रभरातून आणि देशभरातून जगभरातून या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जाते आणि सरकारकडूनही पुढच्या कारवाया केल्या जात आहेत। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।